राज्याचं लक्ष असलेल्या बीडमधील मस्साजोगच्या सरपंच म्हणून स्वरूपानंद देशमुख विजयी झालेले आहेत। या निवडणुकीमध्ये दिवंगत संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांचा पराभव झालेला आहे। स्वरूपानंद देशमुख यांनी 92 मतांनी अश्विनी देशमुख यांचा पराभव केलेला आहे। तर या निवडणुकीमध्ये माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नी सोबतच त्यांचे जवळचे मानले जाणारे नातेवाईक मानले जाणारे भावकीतले स्वरूपानंद देशमुख या निवडणुकीमध्ये उभे होते। या निवडणुकीमध्ये अश्विनी देशमुख यांचा पराभव झालेला आहे आणि स्वरूपानंद देशमुख हे 92 मतांनी विजयी झालेले आहेत। त्या वेगवेगळ्या पद्धतीचे आरोपही झाले, मात्र आता हा निकाल हाती आला। आरोप कुणी काय केले मला माहित नाही। मी पहिल्या दिवशी सांगत होतो माझे मतदार राजा माझ्या सोबत आहे। त्यांनी आज मतदान रूपी आशीर्वादातून ते सिद्ध केलं आहे। कोण कुठलंय कुणी काय माझ्यावर आरोप केले तरी माझी जनता पहिल्यापासून माझ्या सोबत होती। न्यायाच्या बाबतची ही लढाई आहे। मी पहिल्या बी सांगितलंय, मी अगोदर बी त्या लढाईमध्ये पुढे होतो आणि इथून पुढे बी सदैव मी संतोष देशमुखच्या न्यायाच्या लढाईमध्ये समोर असतो। हा विजय ही माझी जनता आहे, माझे जे तरुण वर्ग आहेत ज्यांनी दिवसाचा रात्र केला त्या सगळ्या तरुण मित्राचा हा माझा विजय आहे, माझ्या जनतेचा विजय, माझ्या गावातील स्वाभिमानी मतदारांचा विजय। हा काय नेमका विश्वास तुमच्यावरती मतदारांनी ठेवला? येणाऱ्या काळामध्ये फक्त गावातले आमचे काम कोण करू शकतो हे जनतेने ओळखून घेतलं आणि त्याच्यानुसार मला त्यांनी विजय केले। त्या वेगवेगळ्या पद्धतीचे आरोपही झाले। तर बीडमधील मस्साजोगच्या सरपंच पदाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष होतं। संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर हे पद जे होतं ते रिक्त झालेलं होतं आणि या ठिकाणी निवडणूक पार पडली। स्वरूपानंद देशमुख आणि अश्विनी देशमुख या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरले। आलेल्या निकालानुसार स्वरूपानंद देशमुख हे या पदावर विजयी झालेले आहेत। निवडणुकीमध्ये दिवंगत संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांचा पराभव झालेला आहे। स्वरूपानंद देशमुख यांनी 92 मतांनी अश्विनी देशमुख यांचा पराभव केला आहे। जनतेने आपल्यावर विश्वास ठेवलेला आहे। मस्साजोगचा विकास आपण करू शकतो या विश्वासावर जनतेने आपल्याला निवडून दिलेला आहे, अशी प्रतिक्रिया या विजयानंतर स्वरूपानंद देशमुख यांनी दिलेली आहे। संतोष देशमुख यांच्या न्यायाच्या लढ्यामध्ये आपण कायम उभे राहू असं देखील विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे। सध्या त्यांच्या कार्यकर्त्यांकडून गुलालाची उधळण करत हा जल्लोष केला जातो। स्वरूपानंद देशमुख हे मस्साजोगचे नवे सरपंच असणार आहेत। त्यांनी अश्विनी देशमुख यांचा पराभव केलेला आहे। आणि या संदर्भामध्ये अधिक बोलणार आहोत। आमचे प्रतिनिधी महेंद्र मुधोळकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। महेंद्र, मस्साजोगचे नवे सरपंच कोण होणार याच्याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं होतं। निकाल समोर आलेले आहेत। स्वरूपानंद देशमुख यांचा विजय झालेला आहे। नक्कीच स्वरूपानंद देशमुख यांचा हा विजय झालेला आहे। हा धक्कादायक विजय म्हणतो याचा वापर वाटणार नाही, कारण तसंच आहे संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर या ठिकाणी जे आहे ते पोटनिवडणूक जे आहे ती जारी करण्यात आलेली होती आणि या पोटनिवडणुकीमध्ये सुरुवातीला जी जागा आहे ते बिनविरोध काढण्यात येईल अशी वल्गना जे या ठिकाणी करण्यात आलेली होती। मात्र त्यांच्याच भावकीतले जे स्वरूपानंद देशमुख आहेत ते त्या ठिकाणी आता नामांकन त्यांनी लोकशाही आहे, लोकशाही पद्धतीने मी निवडणूक लढतोय असा दावा त्यांनी त्यावेळी केलेला होता। मात्र कुठेतरी संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर सहानुभूती जी आहे ती संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला मिळेल अशी शाश्वता जी आहे ती होती। मात्र राजकारणामध्ये असं काही होत नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे। जर बघितलं गेलं काल दिवसभर मतदान प्रक्रिया पार पडली, मात्र शेवटपर्यंत मतदान कुणाच्या बाजूने झाला हा कौल तिथल्या मतदारांनी तिथल्या ग्रामस्थांनी उघडपणे असं दाखवलेलं नाही। मात्र ज्या अगदी सकाळी 10:15 वाजता ज्यावेळेस या मतदान निवडणूक निकालाच्या मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झाली आणि त्यानंतर लक्षात आलं की स्वरूपानंद देशमुख प्रत्येक लीड वरती आहेत। एकूण 3 प्रभागाचे त्या 3 प्रभागामध्ये होता त्या ठिकाणी तब्बल 156 पदाची आघाडी जी आहे ती देशमुख यांना मिळालेली होती। दुसऱ्या प्रभागात मात्र ग्रामस्थ जे आहेत ते अश्विनी देशमुख
देशमुख यांच्या बाजूला त्यांनी राहणं पसंत केलेलं होतं. मात्र केवळ 20 मताची आघाडी स्वरूपानंद देशमुख यांना मिळाली. तिसरा जो प्रभाग होता त्या प्रभागात देखील स्वरूपानंद देशमुख तब्बल 114 मतांनी आघाडीवर राहिल्याचे दिसून आले आणि त्यामुळे या निवडणुकीमध्ये कुठेही जे सहानुभूती आहे ते पाहायला मिळालेली नाही. सुरुवातीला जर बघितलं गेलं तर संतोष देशमुख यांच्या हत्येमागे न्यायिक प्रक्रियेमागे संपूर्ण गाव आहे असं जाहीर करण्यात आलं होतं. मात्र राजकारणामध्ये कसं होताना पाहायला मिळत नाही. राजकारणामध्ये पहिल्यांदा जे गाव आहे ते राजकीयरित्या स्वरूपानंद देशमुख यांच्या बाजूला आल्याचं पाहायला मिळालेलं आहे. धक्कादायक हा निकाल आहे. महाराष्ट्रासाठी धक्का देणारा हा निकाल आहे. आतापर्यंत जर नक्कीच बघितलं महेंद्र, तर गेलं खरं तर हा धक्कादायक निकाल म्हणावा लागेल, कारण संपूर्ण गाव हे आपल्या बाजूने आहे असा विश्वास खरं तर देशमुख कुटुंबाला वाटत होता, म्हणजेच अश्विनी देशमुख यांना वाटत होता. मात्र निकालांमध्ये काहीतरी वेगळं दिसलेलं आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी.